औंढा नागनाथ येथे फुलविले माळरान 8 वर्षापासून फळांच्या बिया माळरानावर टाकण्याचा उपक्रम. पाटील शिक्षक दाम्पत्यांचा संकल्प, पर्यावरणासाठी योगदान. औंढा नागनाथ शहरातील नागनाथ विद्यालयाचे शिक्षक मोहन पाटील व शिक्षिका कविता पाटील या शिक्षक दाम्पत्याने मागील 8 वर्षापासून वर्षभर विविध फळांच्या बिया जमा करून त्या बिया पावसाळ्यात माळरानाने टाकण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या कामी त्यांचे सर्व कुटुंब त्यांना मदत करत असते. वृक्ष लागवडीसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करते. त्याचा हातभार म्हणून वर्षभर सीताफळ, आवळा, चिंच, रामफळ, जांभूळ, आंबा, चिकू यासह विविध प्रजातीच्या फळांच्या बिया जमा करून पाऊस पडल्यावर औंढा येथील माळरानाने गोकर्ण माळरानावर, डोंगरावर, माळरान परिसरात टाकत आहेत. केशवराव पाटील, नागनाथ विद्यालय औंढा नागनाथ येथे शिक्षक आहे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे या उक्तीप्रमाणे या ठिकाणी आम्ही गेल्या 7 वर्षापासून, हे आमचं 8वं वर्ष आहे, की आपण वर्षभर जे फळं खातो त्यांच्या बिया आम्ही वर्षभर साठवून ठेवतो. आणि चांगला पावसाळा झाला की औंढ्याला आजूबाजूला चहूकडून अगदी मोठा निसर्ग आहे, माळरान आहे. आणि मग त्या माळरानामध्ये आम्ही या वर्षभर जतन केलेल्या सर्व बिया, ज्याच्यामध्ये जांभूळ असेल, सीताफळ असेल, रामफळ असेल, चिंच असेल, आंबा असेल, या सर्व फळांच्या बिया आम्ही वर्षभर जे खाल्लेल्या असतात त्या जमा करतो आणि या माळरानावर टाकतो. याचा परिणाम असा झालेला आहे की यापूर्वी आम्ही जे बिया टाकलेल्या आहेत माळरानाने, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सीताफळाची, रामफळाची आणि जांभळाची झाडं आम्हाला दिसत आहेत. त्याच्यामुळे आनंद द्विगुणतो आणि पुन्हा हे प्रेरणा घेऊन अजून परिसरातील नागरिकांनी सुद्धा या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं. त्यांनी सुद्धा अशा प्रकारे वर्षभर आपण जे काही फळं खातो त्यांच्या बिया जमा करून, जर आपण निसर्गाला काहीतरी देणं लागतो आणि ते जर आपण या बिया पावसाळ्यामध्ये टाकल्या तर काही ना काही प्रमाणात त्या निश्चितच जतन होतात आणि वसुंधरेच्या रक्षणासाठी आपण मदत करू शकतो. या कामी पत्नी कविता पाटील ह्या शिक्षक असून त्यांची मुलगी डॉक्टर हर्षदा पाटील व त्यांचे कुटुंब त्यांना मदत करत असल्याने श्रीकृष्णाचं नंदनवन आपण करू इच्छित असाल तर प्रत्येकाने जर अशा बिया गोळा करून, आम्ही आज म्हसोबाच्या माळावर आलो आहोत. या म्हसोबाच्या माळावर आम्ही मागच्या वर्षी छान सीताफळ टाकले होते, त्याचे उरले रोपं पण आले. किती आनंद द्विगुणित होतो जेव्हा आपण लावलेल्या बियांचं रोपटं तयार झालं. असं जर प्रत्येकाने केलं तर ही भूमी नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हर्षदा पाटील, माझ्या आईवडिलांनी हा 8 वर्षांपासूनचा राबवलेला उपक्रम, सीड उपक्रम, याच्यात त्यांनी मला सामावून घेतलं. याचा मला खूप खूप आनंद आहे. आणि मी सगळ्या औंढावासियांना अशी विनंती करते की त्यांनीही असा उपक्रम राबवावा. म्हणजे औंढा जो की आपला सुंदर परिसर आहे तो अगदी नंदनवनासारखं फुलून येईल. एकदम त्याची हिरवीगार शाल पांघरली जाईल औंढा नगरीला.